नमस्कार मित्रांनो, आज जो किस्सा मी सांगणार आहे तो मुंबई जवळील अलिबागमधील आहे. आणि हा झालेला प्रकार जेव्हा पोलिसांना समजला होता तेव्हा पोलिसांना देखील गुन्हेगार पकडण्यासाठी कित्येक युक्त्या लढवाव्या लागल्या. तरी गुन्हेगार काही सापडत नव्हता. आणि जेव्हा गुन्हेगार सापडला तेव्हा समजले की आपण ज्या गुन्हेगाराला शोधतोय तो रोज आपल्यासोबत फिरतोय आणि आपल्याकडेच चौकशी करतोय. हे पाहून पोलीस अगदी हैराण झाले होते. तर घडलं असं होतं की अलिबागमध्ये एक मोहिते कुटुंब राहत होतं. या कुटुंबात 5 व्यक्ती राहत होत्या. त्या म्हणजे आई, वडील, 2 मुली आणि एक भाऊ. घरातील दोन्ही मुलींनी आम्ही लग्न करणार नाही असा निर्णय घेतला होता. आपल्या आईवडिलांनाही सांगितलं होतं. आता घरातील मुलींनी असा एवढा मोठा निर्णय घेतला होता. हा निर्णय समाजाच्या आणि घरच्यांच्या दृष्टीने चुकीचाही वाटत होता. कारण आपण समजू शकतो, एखाद्या घरात एखादी तरुण मुलगी विना लग्नाची असेल तर काय पद्धतीने लोक बाहेर बोलत असतात. परंतु मोहिते कुटुंबांनी नातेवाईक आणि समाजाला न जुमानता तो निर्णय मान्य केला होता. या दोन्ही मुलींनी घरीच आपल्या आईवडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही काळानंतर वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि घरची सगळी जबाबदारी मुलाने उचलायची ठरवली. वडील वनविभागात कामाला होते आणि त्यांच्या जागी कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार होती. सर्वांच्या संमतीने मुलाला नोकरी लागली. आता घरची संपूर्ण जबाबदारी मुलाने घेतली होती. घरामध्ये 2 बहिणी आणि आई असे ते एकत्र राहत होते. परंतु काही दिवसांनी संतोष म्हणजे निकिता आणि रेशमाचा भाऊ यांच्यात घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले होते. या वादात आई सतत मध्यस्थी करून वाद मिटवत होती. संतोष भांडणामध्ये लग्न करून जा, कशाला इथे राहता असे सतत उल्लेख करत असे. एके दिवशी संतोषला बहिणीने सांगितले, हे घर, ही प्रॉपर्टी आमची पण आहे. आम्ही लग्न तर करणार नाहीच आणि केले तरी हे आमच्या हक्काचे आहे. त्या दिवशी संतोषच्या मनात संपत्ती हडपण्याचे विचार येऊ लागले. झाले असे की संतोषने घरात कोणाला न सांगता आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन आपल्या गावची शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. आणि ही गोष्ट संतोषच्या घरच्यांना समजली. संतोषचे आणि बहिणींचे या गोष्टीवरून भांडण होऊ लागले. परंतु संतोषने आपले नातेवाईक मध्यस्थी असल्याचे दाखवले आणि नातेवाईकांनी आईची समजूत घातली. परंतु निकिता आणि रेशमा या त्या नातेवाईकांच्या घरी जाऊन भांडण करू लागल्या आणि हे भांडण टोकाला जाऊ लागलं. या भांडणात निकिता आणि रेशमाने आपल्या चुलत्यावर आणि चुलतीवर गुन्हा दाखल केला. तसेच आमच्या जीवाला धोका आहे असेही सांगितले. नवरात्रीच्या दिवसात आपल्या गावात असणाऱ्या उत्सवाचा फायदा घेऊन संतोषनं कट रचला आणि आपल्या बहिणींना सूप आणून दिले. ते सूप त्यांनी प्यायले. बहिणीला तहान लागली म्हणून आईने पाणी दिले. तितक्यात संतोष बाहेर उत्सव आहे म्हणून निघून गेला. काही वेळाने निकिताला त्रास होऊ लागला. त्यानंतर रेशमालाही त्रास होऊ लागला. म्हणून आईने संतोषला फोन केला, तू घरी ये, दोघींना त्रास होतोय. संतोषला घडलेला सर्व प्रकार माहीत होता. तो मुद्दाम घरी उशिरा गेला. संतोष जेव्हा घरी गेला तेव्हा त्याने दोघींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं ठरवलं. हॉस्पिटलमध्ये जात असतानाच दोघींचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दोघींचा विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. तेव्हा पोलीसही हॉस्पिटलला पोहोचले. आईने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा समजले की यांनी जे सूप प्यायले होते ते संतोषने आणले होते. पोलिसांनी संतोषला विचारले तेव्हा त्यांनी रस्त्यावरील एका चायनीज गाडीवरून माझ्या चुलतीच्या लहान मुलाने आणल्याचे सांगितले. खरं तर झालं असं होतं की ज्या चुलतीचे आणि या बहिणींचे भांडण झाले होते त्या चुलतीच्या मुलाला सूप प्यायचे होते. म्हणून त्याने संतोषला विचारले की मला सूप घेऊन देतो का.
तेव्हा संतोषने सांगितले, हो देतो, आणि सोबत घरी पण घेऊन ये. आणि त्याने ते सूप घरी आणून दिले. ते सूप संतोषने रेशमाच्या हातात दिले आणि संतोष निघून गेला. आता संतोषच्या घरासमोर सीसीटीव्ही देखील होता. त्यात त्या मुलाने संतोषच्या हातात दिलेले सूपही दिसले आणि संतोषने ते सूप दारातूनच रेशमाच्या हातात देताना दिसले. इथे पोलिसांना स्पष्ट समजले की हा प्रकार संतोषने केलेला नाही, तर हा प्रकार एकतर ज्या दुकानातून सूप आणले त्या दुकानदाराने किंवा ज्या मुलाने हे सूप आणले त्यांनी केला असावा. म्हणून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. जर चायनीजवाल्याकडून काही झालं असतं तर गावात इतर लोकांनाही त्रास झाला असता, पण तसं झालंच नव्हतं. त्यामुळे चायनीजवाल्याला पोलिसांनी सोडून दिलं. त्याच दरम्यान पोलिसांना संतोषच्या चुलत्यांनी आणि चुलतींनी संतोषचं आणि बहिणींचं असलेलं भांडण सांगितलं. संतोषच्या सांगण्यावरून आम्ही संपत्तीची वाटणी केली होती आणि त्याच्या बहिणींना न सांगता जमीन संतोषच्या नावी केली होती. तेव्हा पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतलं. चौकशी केली तेव्हा संतोषनं सांगितलं, मी माझ्या नावे असलेली जमीन माझ्या दोन्ही बहिणींच्या आणि आईच्या नावे केली. मग मी कशाला त्यांना विष देऊ? माझ्या चुलतीचे आणि रेशमाचे भांडण ज्या गोष्टीमुळे होते ती गोष्ट वेगळी आहे. जुन्या गोष्टी आहेत या. हे भांडण मिटवून टाकले होते. मी सतत रेशमाला आणि काकीला सांगत होतो. खरं तर काकीला रेशमा लग्न न करता घरात राहते या गोष्टीचा राग होता, कारण आमच्या घराण्याचे नाव खराब झालं होतं. म्हणून कोणी विष घालून थोडी मारेल. असं विषयांतर करून संतोष पोलिसांच्या तपासातून बाहेर आला. परंतु काकीला संशयित करून गेला. या तपासात एक पुरावा संतोष देऊन गेला, तो म्हणजे संतोषचा फोन. तर झालं असं की संतोषची गुगल हिस्ट्री संतोषने डिलीट केली नव्हती आणि संतोषच्या चौकशीमध्ये संतोषचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला होता. आणि फोनमध्ये पाहिले तर मागील कित्येक दिवसांपासून संतोष विष कसे तयार होते याबद्दल अभ्यास करत होता. आणि हाच एक मोठा पुरावा होता, जो संतोषने हा गुन्हा केला आहे हे सिद्ध करत होता. पोलिसांनी संतोषची चौकशी सुरू केली आणि जेव्हा मारहाण सुरू केली तेव्हा संतोषने सर्व कबूल केले. परंतु संतोषने सूपमध्ये विष कसे टाकले हे समजले नव्हते. तर झालं असं होतं की संतोषने सूप आणायला पाठवल्यानंतर घरातील 2 बाऊल हॉलमध्ये टेबलवर ठेवले आणि त्या बाऊलला कॉकरोच मारायचे आणि उंदीर मारायचे औषध लावले. बहिणींनी ते बाऊल घेतले आणि त्यात सूप प्यायले. यात संतोषचा कुठेच संबंध येणार नाही हे त्याला समजलं होतं. हा सगळा घाणेरडा प्रकार संतोषनं ही संपत्ती स्वतःला हवी म्हणून केला होता.